एक असा ऋषी जो देव, दानव आणि मानव या तिन्ही लोकांमध्ये मुक्तपणे फिरतो, ज्याचा नारायण नारायण या जयघोषाने भक्तीचा मार्ग उजळतो. आज आहे त्या महान देवर्षीची जयंती. नमस्कार मित्रांनो, आज आपण साजरी करत आहोत नारद जयंती, जी वैशाख कृष्ण प्रतिपदेला येते. प्रथम तुम्हा सर्वांना नारद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. देवर्षी नारद मुनी भक्ती, ज्ञान आणि संगीत याचा अद्भुत संगम. संत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतमध्ये नारद मुनींचा गौरव केला आहे आणि श्रीमद भागवतात व्यासमुनी म्हणतात. अहो देवर्षिर्धन्ययाम गायन माध्यमिदम तंत्र्या रमयत्यातुरम जगत. म्हणजे नारद मुनी आपल्या वीणेच्या नादाने दुःखी जगाला आनंद देतात. ज्याच्यात देवत्व आणि ऋषित्व याचा संगम असतो त्यालाच देवर्षी म्हणतात आणि त्या 8 देवर्षीमध्ये नारद हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. नारद हा शब्द आहे नार अधिक द. नार म्हणजे ज्ञान, द म्हणजे देणारा, म्हणजेच अज्ञान दूर करून ज्ञान देणारा तो म्हणजे नारद. ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, भगवान विष्णूंचे परमभक्त आणि भक्तीचा मार्ग दाखवणारे गुरु. प्रल्हाद, ध्रुव, वाल्मिकी यांसारख्या महान व्यक्तींना भक्ती मार्गावर आणण्याचे श्रेय नारद मुनींनाच जाते. हातात वीणा, ओठावर नारायण नारायण आणि हृदयात अखंड भक्ती. नारद मुनींनीच जगाला कीर्तन भक्तीचा सोपा मार्ग दाखवला. आजच्या काळातही आपल्याला अशाच नारदाची गरज आहे, जे अज्ञान दूर करून ज्ञान आणि भक्तीचा प्रकाश पसरवतील. जर तुम्हालाही भक्ती, ज्ञान आणि अशा दिव्य कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नारायण नारायण कमेंटमध्ये जरूर लिहा. जय श्री नारायण. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.